कोरेगाव कचरा डेपो प्रकरणी शेतकरी आक्रमक रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनी शेतकऱ्यांसह दिला आंदोलनाचा इशारा। कोरेगाव नगरपंचायतीने बेकायदेशीररित्या उभारलेल्या कचरा डेपोमध्ये टाकलेल्या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। सातत्याने याबाबत पुराव्यानिशी तक्रारी करून देखील महसूल विभाग, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाई करत नसल्याने प्रशासनाच्या निषेधार्थ आंदोलन छेडण्याचा इशारा कोरेगाव येथील संतप्त शेतकऱ्यांनी रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली दिला आहे। संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव यांच्यासह संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी 12:30 वाजता तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनोद जळक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली। कोणत्याही परिस्थितीमध्ये कचरा डेपो बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी दिला। मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्ये मधुकर जाधव यांच्यासह शेतकऱ्यांचे आणि मुख्याधिकारी विनोद जळक यांची शाब्दिक चकमक उडाली। महसूल आणि नगरपंचायत प्रशासनाला निवेदन सादर केल्यानंतर शेतकऱ्यांनी पत्रकारांना सांगितले की कोरेगाव नगरपंचायतीने शहरानजीक जलसंपदा विभागाच्या पोटपाटालगत अनधिकृतरित्या कचरा डेपो उभारला आहे। नियमबाह्य पद्धतीने चुकीच्या भूमिका घेत राज्य शासनाची दिशाभूल करत मुख्याधिकारी विनोद जळक यांनी अनधिकृत कचरा डेपो सुरू केला असून त्याचा त्रास लगतच्या शेतकऱ्यांना आणि परिसरातील लोकांना गेल्या अनेक महिन्यांपासून होत आहे। सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोरेगाव नगरपंचायतीच्या कचरा डेपोसाठी स्वतंत्ररित्या गोळेवाडी गाव हद्दीतील जागा उपलब्ध करून दिली आहे। असे असताना देखील स्थानिक कार्यकर्त्यांना जगवण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने दरमहा भाडे रक्कम देऊन कचरा डेपो भाड्याच्या जागी सुरू केला आहे। या संदर्भात यापूर्वी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे रीतसर तक्रारी केल्या आहेत। नगरपंचायत आणि मुख्याधिकारी हे पूर्णपणे दोषी दिसत असले तरी प्रशासकीय अधिकारी या नात्याने आपण त्यांची पाठराखण करत असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे। कोरेगावचे मंडलाधिकारी शिवाजीराव पिसाळ यांनी देखील कचरा डेपोचा पंचनामा करत असताना पारदर्शक पद्धत राबवली नाही, तसेच नियमबाह्य पद्धतीने सुनावणी घेऊन जागा मालकाला आणि नगरपंचायतीला फायदा होईल असे वर्तन केले आहे, असे या शेतकऱ्यांनी प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनामध्ये नमूद केले आहे। एकूणच प्रशासन हे सर्वसामान्य शेतकऱ्यांवर आणि नागरिकांवर अन्याय करत असून जाणीवपूर्वक शासकीय अधिकारी या नात्याने मुख्याधिकारी विनोद जळक यांना वाचवत आहेत, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे। या संदर्भात खूप वेळा निवेदन देऊन सुद्धा काहीही कारवाई होत नाही, हे आमचे मोठे दुर्दैव आहे, अशी टीका या शेतकऱ्यांनी केली। सर्वसामान्य जनता आणि शेतकरी हितासाठी हे आंदोलन केले जात असून त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास आपण स्वतः जबाबदार राहाल याची तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांनी नोंद घ्यावी, असे या निवेदनात शेतकऱ्यांनी नमूद केले आहे। या निवेदनावर धनंजय सायजीराव बर्गे, विक्रमसिंह शिंदे, सयाजी शिवाजी बर्गे, प्रदीप गोरखनाथ बर्गे, सयाजीराव बळवंत बर्गे, सचिन बाळासो बर्गे, हरिदास आनंदराव माने, हरिदास रामचंद्र काटे, गणेश विठ्ठल काटे, शरद विठ्ठल बर्गे, अभिजित शिवाजीराव साळुंके, प्रवीण साळुंके, राजेंद्र साळुंके, सुरेश शिवाजी बर्गे, सचिन रवींद्र बर्गे, चंद्रकांत लक्ष्मण बर्गे, अनिल चंद्रकांत बर्गे, सचिन संभाजी साळुंके, शुभम शशिकांत माने यांच्यासह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत। रयत क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव बोलतो आहे। येथील सर्व शेतकऱ्यांना ज्या काही अडचणी आलेल्या आहेत की एकतर अवकाळी पावसामुळे इतकं नुकसान झालेलं आहे, त्यात आणखीन शेतकऱ्याला वापसा नाही आणि तिथं शेजारी मराठी शाळा आहे आणि इथं इतकी दुर्गंधी सुटते आणि इतका त्रास होतोय। पिण्याच्या पाण्याच्या विहिरी केल्या, विहिरीला सुद्धा दूषित पाणी येते। तर तात्काळ ह्या जी नगरपालिकेने हे जे कचऱ्याची व्यवस्था दुसरीकडे जर नाही केली तर आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन इथं करणार आहोत। सयाजी शिवाजी बर्गे असून आमच्या शेताच्या जवळील कचरा डेपो जो आहे तो बंद करण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत। त्या कचरा डेपोचा इतका जो त्रास आम्हाला सहन करावा लागतोय, इतकी मोकाट कुत्री झालेली आहेत की शेतात एक सुद्धा मजूर कामाला येत नाही आणि पाणी इतकं दूषित झालेलं आहे आमच्या बोरवेलचं सुद्धा की ते पाणी पिण्याचा योग्य सुद्धा राहिलेलं नाही। तर त्यासाठी काहीतरी शासनाने किंवा नगरपंचायतीने याच्यावर लक्ष देऊन कारवाई करावी, नाहीतर इथून पुढे शेतकरी कचरा बंद करणार आहेत। कोरेगाव तालुक्यातील आझादपूर येथे 22 वर्षीय ठेकेदार विलास चव्हाण विहिरीत बुडाला, युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू, मोठा पोलीस फौजफाटा तैनात।
आझादपूर तालुका कोरेगाव येथील गुजरडोह नावाच्या शिवारातील एका विहिरीवर काम करणारा 22 वर्षीय ठेकेदार युवक हा लोखंडी प्लेट आणण्यासाठी विहिरीच्या कडेला गेला असता सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पाय घसरून विहिरीत पडला. विलास अशोक चव्हाण वय 22 असे या ठेकेदाराचे नाव आहे. सायंकाळपासून ग्रामस्थ व युवक त्याचा शोध घेत आहेत, मात्र रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नाही. पोलिसांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने सातारा येथील शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सच्या पथकाला पाचारण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान विहिरीच्या परिसरात पंचक्रोशीतील ग्रामस्थ जमले असून पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आला आहे. आझादपूर येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीवर सिमेंटची रिंग टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या विलास अशोक चव्हाण या ठेकेदाराने घेतले आहे. या कामावर स्वतः चव्हाण व इतर कामगार काम करत आहेत. सर्वजण हे विजापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सोमवारी नेहमीप्रमाणे विहिरीवर आरसीसी रिंग टाकण्याचे काम सुरू होते. विलास चव्हाण व अन्य एक युवक तिथे काम करत होता. लोखंडी प्लेट आणण्यासाठी विलास चव्हाण विहिरीकडे गेले असताना अचानक तोल जाऊन पाण्यात पडले. त्याला पोहता येत नसल्याने तो बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी त्याच्या सहकाऱ्यांबरोबरच विहीर मालकाने पाण्यात उडी घेतली, मात्र तोपर्यंत चव्हाण विहिरीच्या तळापर्यंत खाली गेला होता. विहीर मालकाने गावातील युवकांना माहिती दिल्यानंतर अनेकांनी विहिरीत उडी घेऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र विलास चव्हाण यांचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नाही. अखेरीस पोलिसांनी ग्रामस्थांची चर्चा करून सातारा येथील शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सला पाचारण करण्याचा निर्णय घेतला. घटनास्थळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गर्दी केली असून पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. खटाव तालुक्यातील किल्ले भूषणगड येथे राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सोमवारी दुपारी 3 वाजता खटाव तालुक्यातील किल्ले भूषणगड येथे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आमदार मनोजदादा घोरपडे यांनी ग्रामस्थ तसेच धारकरी बांधवांच्या उपस्थितीमध्ये श्री हरनाई देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी परिसरातील माता भगिनी, युवक, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. कोरेगाव तालुक्यात उत्कृष्ट कामकाज करून सामान्य जनतेला न्याय देणाऱ्या तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांचा विखेडे ग्रामस्थांनी केला सत्कार. कोरेगाव तालुक्याचे तहसीलदार म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून डॉक्टर संगमेश कोडे यांनी सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेऊन काम केले. त्यांच्या माध्यमातून तालुका सर्वच बाबतीत अग्रेसर झाला असून सामान्य जनतेचे प्रश्न जागेवर सुटत आहेत. त्यांच्या या अमूल्य योगदानाबद्दल कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील विखेडे ग्रामस्थांनी सोमवारी सायंकाळी 5:30 वाजता त्यांचा सत्कार केला. कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती आणि सरपंच दिलीप अहिरेकर, विखेडे विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन रमेश अहिरेकर, माजी सरपंच प्रल्हादराव मतकर, नितीन शिकरे, चंद्रकांत निकम व घोरपडे यांनी ग्रामस्थांच्या वतीने डॉक्टर संगमेश कोडे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी महसूल नायब तहसीलदार उदयसिंग कदम, गट विकास अधिकारी लालासाहेब गावडे यावेळी उपस्थित होते. दिलीप अहिरेकर म्हणाले की कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग नेहमी पाणी समस्येला सामोरे जात होता. या विभागामध्ये उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवत होती, मात्र तहसीलदार डॉक्टर कोडे यांनी दररोज आढावा घेऊन पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले. सर्वसामान्यांचे जीवनमान उंचविले. त्याचबरोबर कार्यालयात येणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न समजावून घेऊन मार्गी लावले. त्यामुळे आम्ही ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करत आहोत. डॉक्टर कोडे यांनी विखेडे ग्रामस्थांचे मनापासून आभार मानत यापुढेही नोकरीच्या शेवटच्या दिवसापर्यंत सामान्य जनतेच्या सेवेत राहणार असल्याचे निदर्शनास आणून दिले. बाजार समिती उपसभापती म्हणून काम केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट आमची मंडळी सरपंच असून त्या आणि आम्ही सहज म्हणजे तहसीलदार साहेबांची आमची भेट घ्यायला आलो. त्यावेळेला त्यांचा सत्कार केला गेला. त्यांचं काम चांगल्या पद्धतीचं आहे. तालुक्यात सुद्धा कुणाचा भेदभाव न करता काय करता सगळ्या लोकांनी व्यवस्थित काम करतात आणि येईल त्या लोकांचं आदरातिथ्य किंवा चांगल्या पद्धतीने समजून सांगून हे करून सगळी माहिती व्यवस्थित देतात. त्यामुळे आम्ही विखेडेगावचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी येऊन तहसीलदार साहेबांचा सत्कार केला.